तुका थवरात गया मी होय बोलतोय आता यात मारू नको मुहूर्ताची घटिका समीप आली नाही या ठिकाणी मधुकर तेली यांकडून हे बहुमत पारितोषिक आले. मधुकर तेली यांचे आभार मानून या बक्षिसाचं स्वीकार. या सौरमंडपाच्या ठिकाणी कित्येक नृपती भूपती उपस्थित आहेत. योग्य वराची निवड करा. या भाईया मंगलमय आशीर्वाद. ठिकाणी हैदोस माजवण्याचा प्रयत्न काळी कशासाठी असं कोण कारण देशोदेशीचे राज करते. तुम्ही निमंत्रण दिल्यापर्यंत हे सारे जण आसनस्थ आहेत. प्रत्येक राजकर्ता आपल्या आसनावर स्थिर आहे. स्वयंवर मंडपात लग्न घटिका जवळ आली. तुमच्या कन्येने एकाही आसनावर असलेल्याला माळ घातली नाही. द्वारावर असलेला एका माळ घातली. इथं बसलेल्या राजकर्त्यांचा अपमान झालेला आहे. थांबा म्हणतोय धनुष सम्राट. क्षणभर आपण विसरतात काय ते माझ्या बाळेचा स्वयंवर होता तो मनपसंतीनं. तसा मी मजकूर निमंत्रण पत्रिकेत नमूद केला आणि मनपसंतीनं स्वयंवर असल्या कारणानं भरलेल्या स्वयंमंडपाच्या ठिकाणी माझ्या कन्याच्या मनात जो वर पसंत येईल त्याच्या कंठी माला अर्पण केली नाही. पण मला सांगा, जर माझ्या बाळेने एका वीराच्या कंठी माला अर्पण केली, कोणाचा अपमान आपला झाला? राधे, मी तुम्हाला पहिला आणि शेवटचं सांगतोय. काय ते? तुमच्या कन्येनं आसनस्थ असलेल्या राजकर्त्याला माळ घातली असती, मी काही अमान्य केलं नसतं. पण द्वारावर होता, कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही, त्याचा आदर सत्कार नाही, आतिथ्य नाही, त्याला जाऊन माळ घातली. मनपसंती असलं ठीक आहे, मग ही आसनं कशासाठी?
धनु सम्राट देशोदेशीचे नृपती भूपती आपापल्या आसनी स्थित आहेत. तुम्ही सुद्धा या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी आहात. मग मला सांगा, जर एक वीर द्वारावर उभा असेल पण तो स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी उपस्थित असेल आणि तोच वीर माझ्या कन्याला पसंत पडला, काय वावग ठरलं त्याच्या कंठी मला अर्पण केली. ऐका, तुमच्या कन्येला तो वीर पसंत पडला, पुष्पमाला त्याच्या कंठी अर्पण केली. पण हे स्वयंवरात हा दानवेश्वर इथं आलेला आहे. हे स्वयंवराची बरात शब्द जपून वापरा. विसरू नका, तुम्ही मानवाच्या ठिकाणी उभे आहात आणि तेही काशीच्या राजप्रासादी. आणि सम्राट तुमच्या समक्ष आहे तो काशीचा सम्राट. एक गोष्ट ध्यानात ठेवा, निमंत्रण पत्रिका स्वीकारून इथपर्यंत आलात, निमंत्रणाला मान दिलात, आम्ही तुमचा उचित असा आदर सत्कार केला. आता आलातच स्नेहभोजन करा आणि चालते वा. जाण्यासाठी आणि ठेवण्यासाठी मी नाही आलोय. माझी मनातील महत्वाकांक्षा परिपूर्ण केल्याशिवाय दानवेश्वर माघारी जाणार नाही. ऐका, अशा प्रकारे माझ्या वयाच्या लग्नात बिघडवण्याचा प्रयत्न केला तर एक बाप म्हणून जर वेगाप्रमाणे लग्नात तुम्ही माझ्या समस्या करतात, त्या लग्नाला